प्रीती आपल्या भाऊ आणि बहिणीबरोबर कानपूरमध्ये राहत होती. लहानपणी प्रीतीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रीतीच्या भावानेच तिचा सांभाळ केला. भावाच्या लग्नानंतर प्रीतीला असं वाटलं की प्रीतीची वहिनी तिला तिच्या आईसारखं प्रेम देईल, पण झालं अगदी उलटं. प्रीतीची वहिनी मधुरिमा खूपच खडूस आणि रागीट होती. प्रीतीच्या भावाला कामानिमित्त कानपूरच्या बाहेर जावं लागायचं. तेव्हा प्रीतीची वहिनी प्रीतीला खूप त्रास द्यायची. एक दिवस, प्रीती, जरा भराभरा तुझा हात चालव. बघतीयस ना मी किती वेळ तशीच ताट घेऊन बसलीये. लवकर पोळी घेऊन ये. हो आत्ता घेऊन आले वहिनी. हे घे वहिनी, झाली पोळी. मोतीला पण भूक लागली असेल, या 2 पोळ्या त्याला खाऊ घालते. प्रीतीच्या घराजवळ एक कुत्रा रोज येऊन बसायचा. प्रीती त्याला लाडाने मोती म्हणून बोलवायची. आपल्या वाटेचं खाणं ती नेहमी मोतीला खाऊ घालायची. मधुरिमा जेव्हा कधी तिला ओरडायची तेव्हा प्रीती मोतीजवळ जाऊन बसायची आणि त्या मुक्या प्राण्याजवळ आपलं सगळं मन मोकळं करायची. हे घे मोती, वहिनीने बघायच्या आत तू लवकर ही पोळी खाऊन टाक. मोठ्या मुश्किलीने लपून छपून तुझ्यासाठी घेऊन आलीये. एक तूच तर आहेस माझ्या जीवाभावाचा, जो माझ्या मनातलं सगळं समजतो. वहिनी माझ्याकडून खूप काम करून घेते रे मोती, मी खूप दमते. अगं कुठं मेलीस ग प्रीती? ही भांडी काय तुझी आई घासणार आहे वरतून खाली येऊन? केव्हापासून तुला हाक मारतीये, माझा गळा दुखायला लागला, पण तू काय कानात कापूस घालून फिरतीयेस? वहिनी मी भांडी घासेन, पण तुम्ही माझ्या आईबद्दल काही बोलू नका. ती बिचारी तर आता या जगातही नाहीये. तुम्ही आईला काही बोलू नका. माझ्या पुढे तोंड चालवतीयेस? चल जा इथून, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल बघ. प्रीती बिचारी भांडी घासताना रडत असते. तेव्हाच तिला मोतीच्या ओरडण्याचा आवाज येतो. ती त्याच्यासाठी थोडं दूध घेऊन जात असते. तेवढ्यात प्रीतीचा भाऊ महेश घरी येतो. तो मधुरिमाला म्हणतो, मधुरिमा, अगं आज ऑफिसमध्ये वकील साहेब आले होते. गावाकडच्या 2 जमिनींपैकी एक जमीन आपल्याला प्रीतीच्या लग्नासाठी ठेवायची आहे. ती विकून आलेला पैसा प्रीतीच्या लग्नासाठी वापरायचा आहे. मी विचार करतोय उद्याच गावाला जातो. माझा मित्र रवीच्या ओळखीचे काही लोक आहेत जे जमिनीला चांगला भाव देतील. मग प्रीतीचं लग्न करायला मी मोकळा. त्यासाठी हे जमिनीचे पैसे वापरता येतील. एवढं बोलून महेश आत खोलीत जातो. मधुरिमा विचार करू लागली, असं कसं सगळी जमीन प्रीतीच्या नावावर करून देऊ? ही तर आमच्या डोक्यावरच येऊन बसलीये. आईबाप गेली निघून आणि जमिनीचा सगळा पैसा काय हिच्या नावावर करू? मी काय वेडी आहे? नाही हिची खोड मोडली ना तर नाव लावणार नाही मधुरिमा मी. उद्या महेश जेव्हा कामावर जाईल तेव्हा चांगली संधी आहे प्रीतीचा काटा काढायची. आणि मग महेश परत आला की सांगीन त्याला. काय माहीत कोणाबरोबर पळून गेली आणि त्यानेच मारून टाकली असेल तिला. उद्या हिला बेशुद्ध करून जवळच्या रेल्वे स्टेशनवर घेऊन जाते. पटरीवर झोपून तिथेच तिला बांधून ठेवते. तेच बरं होईल. असं केल्यामुळं कोणाला संशय पण येणार नाही माझ्यावर. दुसऱ्या दिवशी महेश गावाला जायला निघतो. मधुरिमाने जो प्लॅन बनवला होता त्यासाठी ती अगदी सज्ज होती. फक्त तिला भीती एवढीच होती की प्रीतीला घेऊन जात असताना मोतीने बघायला नको. प्रीती जेव्हा पोळीची कणिक मळत असते तेव्हा मधुरिमा गुपचूप त्या पिठात बेशुद्धीचं औषध घालते. प्रीती ती पोळी खाऊन बेशुद्ध पडते. मोतीचा आवाज ऐकून प्रीती त्याला पोळी द्यायला जाते, पण पुन्हा बेशुद्ध होऊन ती खाली पडते. मधुरिमा मोतीच्या पुढ्यात ती पोळी ठेवते. मोतीचं लक्ष पोळीवर होतं. तेवढ्यात मधुरिमा प्रीतीला त्याच अवस्थेत पटरीवर घेऊन जाते आणि बांधते. ही ट्रेन अजून कशी नाही आली? किती वेळ झालाय? कोणी बघितलं तर परत तमाशा होईल. आज हिला मारायची चांगली संधी मिळाली. अरे हे काय? हे कुत्रं इथे कशाला आलंय आता? याला पण तर मी 30 सेम पोळी दिली होती जी प्रीतीला दिली. प्रीती तर बेशुद्ध झाली, मग हा कसा नाही झाला? मधुरिमाने जी पोळी मोती समोर ठेवली होती ती मोतीने खाल्लीच नव्हती, कारण मोती नेहमी प्रीतीच्या हातचीच पोळी खायचा. म्हणून मोतीने ती पोळी खाल्लीच नाही. त्याला प्रीतीचा वास ओळखीचा होता, म्हणून तो तिला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचला होता. तेवढ्यात तिकडून ट्रेन यायला लागते. तेवढ्यात प्रीती शुद्धीवर येते आणि ती ओरडू लागते, मी इथे कशी आले? कोणी वाचवा मला, माझी दोरी सोडा. मोती इकडे ये,
ही दोरी सोड मोती. मुके प्राणी नेहमीच प्रेमाचे भुकेले असतात. प्रीती मोतीचं सगळं अगदी प्रेमाने करायची. आज इमानदारी सिद्ध करण्याची मोतीची वेळ होती. तो प्रीतीचं सगळं बोलणं समजत होता. त्याला माहीत होतं की प्रीती अडचणीत आहे. मोतीने तिची दोरी सोडली आणि प्रीती बाजूला झाली. प्रीती मोतीबरोबर पटरीच्या बाजूला बसते. ती बघून मधुरिमा घाबरून भराभर घरी पळत जाते. मोती, मोती, आज तू माझा जीव वाचवलास. तू तुझी इमानदारी सिद्ध केलीस. आज जर तू नसतास तर मी जिवंतच राहिले नसते रे. चल आपण घरी जाऊया मोती. प्रीती घरी पोहोचते तोवर महेश घरी आलेला असतो. प्रीतीची अशी अवस्था पाहून तो समजून जातो की नक्कीच काहीतरी गडबड झालीये. तो प्रीतीला जबरदस्ती करून सगळ्या गोष्टी विचारतो. प्रीती रडत रडत आपल्या भावाच्या जवळ जाते आणि त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. महेश रागाने मधुरिमाला एक थप्पड मारतो आणि घरातून निघून जायला सांगतो. मधुरिमा, वहिनी आई समान असते, पण तू आज या शब्दाला काळीमा फासलायस. तू आत्ताच्या आता या घरातून चालती हो. तुझ्यासारखी लालची बाई माझ्या घरात नाही राहू शकत. नको दादा, वहिनीला घरातून नको काढूस. ती जशी पण आहे मला माझ्या आईसारखी आहे. बघितलंस तू, ही अजूनही तुझ्याच बद्दल विचार करतीये. लाज वाटली पाहिजे तुला. मला माफ करा. पैशाच्या हव्याच्या पोटी मी आंधळी झाले होते. प्रीती, मला माफ कर. तू खूप चांगली नणंद आहेस. तुझ्या या बहिणीला एकदा माफ कर ग. प्रीतीच्या सांगण्यावरून महेश मधुरिमाला माफ करतो. मधुरिमाला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो आणि त्या दिवसानंतर ती पूर्णपणे बदलते. प्रीतीला आपल्या वहिनीकडून आईचं प्रेम मिळतं. मोती पण प्रीतीबरोबर त्याच घरात राहू लागतो.